मायच्या सोयऱ्यावर रेशीम उद्योग मध्ये फक्त शेवटचे 6 ते 7 दिवस काम आहे माहिती का, नाही तर पाठीमागच्या 10 रीला पहा तुम्ही, 10 रीला मध्ये न असल्यासारखे काम आहे डायरेक्ट. नमस्कार, मी आर्यमन. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग. आपल्या शेडमधील जवळपास 65 ते 70,000 आहे चार रॅक मध्ये ना, पण 4 रॅक मध्ये ना जास्त दाटी झाली, त्यांना आपल्या 4 चे 6 करायचे. त्याच्यामुळे सगळ्यात आधी खाली सगळा रेशीमचा पेपर आथरून घेतला, जेणेकरून खाली तुम्हाला तर माहिती कोण आथरतो म्हणून आपण. आणि मग वरच्या 2 रॅक मध्ये जिथं आपल्याला जास्त क्वांटिटी मध्ये आळ्या दिसतात तेवढ्या आपण सगळ्या खाली टाकतोय. म्हणजे कसं माहिती का, जेवढं चांगल्या आळ्या राहतात ना तेवढ्यात ते जास्त पाला खातात, तेवढ्यात ते चांगला कोस तयार करतात, तेवढं प्रॉफिट चांगला भेटत. चौथा मोड उठून दुसरा दिवस आहे, सगळीकडे आळ्या शिफ्ट केल्या. आता आज आपण आळ्यावरती मारतोय अंकुश म्हणून. आता विजेता नाही, सप्लिमेंट नाही, अंकुशच कोण मारतोय माहितीये का. आता नेमक्याच आपण 4 रॅकचे 6 रॅक केलेले. याला काय होतं, या सगळ्या आळ्यावरच्या जेवढ्या तुम्हाला खालच्या काड्या दिसू राहिल्या ना, काड्या जे आहे ना हे एकदम मोकळ्या होऊन जाते, म्हणजे जास्त त्यांना रोग वगैरे येत नाही. आणि बाय चान्स समजा जर तू तिचे पानं राहिले तर ते पानं सगळे जळून जातात. बाकी आता शेड मधलं सिच्युएशन म्हणायचं, इकडे 3 आणि इकडे 3 पूर्णपणे रॅक आपण केलेले. एवढा पाला जातो कुठून, ह्या तोंड आळीचं तोंड पाहिलं कसं येतं, इथून जात असतो सगळा पाला गायब होतो. बाकी आता खालच्या रॅक मध्ये पाला टाकून द्यायचा होता नॉर्मल. आणि आजची आळीची साईज तुम्ही बघू शकता. चौथा मूड उठल्यानंतर दुसरी दिवस आहे. आजचा मार्केटचा भाव टॉपचा बघू शकता कसा आहे. तर आता सोयऱ्या होतं मी मला फॉलो केलंय म्हणून सांगतो तुम्हाला, शेवटच्या 6 ते 7च दिवसामध्ये जास्त स्ट्रगल असतं माहितीये का. नाहीतर तुम्ही याच्या मागच्या 10 रीला पहा, 10 रीला मध्ये एकदम नॉर्मल, म्हणजे काम नसल्यासारखंच ते. काम कमी लक्ष जास्त द्यावं लागतं, बस एवढंच. आणि इकडचं सांगायचं म्हटलं तर नुसता पंचनामा केला ह्या गोष्टीचा, कारण की आपण आळ्या जाळल्या होत्या, मागच्या बॅचच्या फेल झाल्या होत्या. फक्त सरकारनं पंचनामा केला, बरं नुसताच बोबाटा आम्ही पैसे देऊ काहीच नाही, नुसता पंचनामा करून गेले, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही झालं.